हॅलो फ्रेंड्स, प्रियांकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवसाची चटणी बघणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी जवस घेतलेत, 1 वाटी तीळ घेतलेत, 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत। त्याचबरोबर 1 मोठा चमचा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि साधारण 3 कढीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि 1 छोटा पोह्याचा चमचा जिरे घेतलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊयात। हे जिन्नस भाजण्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे। गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियमच ठेवायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जवस भाजून घेऊयात। जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आढळतात। जवसाचा वापर हा हेअर पॅक किंवा फेस पॅक बनवण्यासाठी केला जातो। जवस भाजताना ते एकसारखे परतवत राहायचे आहे। जवस भाजण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिट्स लागतात। जवस हे व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर आपल्या चटणीची चव व्यवस्थित लागणार नाही। जवस भाजून झाले की त्याचा कलर थोडासा चेंज होतो। आता इथे तुम्ही बघू शकता याचा कलर थोडा चेंज झालेला आहे। आता हे एका डिशमध्ये मी काढून घेते। यानंतर आपण तीळ भाजून घेऊयात। तिळामध्ये बी विटॅमिन पुरेशा प्रमाणात असते, त्यामुळे आपली भूक वाढते आणि आपली पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते। तीळ भाजण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिट लागतात। तीळ देखील व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि तडतड उडेपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत। आता हे तीळ भाजून झालेले आहेत। हे एका डिशमध्ये मी काढून घेते। यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। शेंगदाणे देखील व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात। शेंगदाण्याचा वापर हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात केला जातो। शेंगदाणे देखील व्यवस्थित भाजून झाले की ते एका डिशमध्ये मी काढून घेते। तर यानंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं हे साधारण 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचं आहे। हे जास्त प्रमाणात भाजून घ्यायचं नाही, हलकंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता यानंतर साधारण 1 ते 2 चमचे तेल घालते कढईत आणि त्यामध्ये लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हा तुम्ही कच्चा घातलात तरीही चालेल आणि इथे मी भाजून घेते। आता इथे हा लसूण भाजून झालेला आहे, तो या डिशमध्ये मी काढून घेते। यानंतर याच्यामध्ये आता कढीपत्ता घालून घ्यायचा आणि थोडासा तडतडून झाला की मग त्यामध्ये जिरं घालायचं आहे। आता यामध्ये मी हे जिरं घालून घेते आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट हे भाजून घ्यायचं आहे। कढीपत्त्यामधील मॉइश्चर आटेपर्यंत कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे आणि आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे। आता हा कढीपत्ता असाच साधारण 1-2 मिनिट कढईमध्ये असाच ठेवून द्यायचा, म्हणजे हा कुरकुरीत होतो। आता यानंतर हे एका डिशमध्ये मी काढून घेते। आता हे सर्व भाजून झालेले जिन्नस एका डिशमध्ये मी काढलेत। आता हे थंड करून घ्यायचे। तर हे जिन्नस सगळे पूर्णपणे थंड झालेले आहे, ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। त्याचबरोबर याच्यामध्ये मी साधारण 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे।
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला बंद चालू करून हे दळून घ्यायचं आहे मिक्सरवर. जर हे तुम्ही एकसारखं फिरवलं तर ह्या चटणीला तेल सुटेल आणि घट्ट बनेल. तर इथे तुम्ही बघू शकता ही आपली चटणी बनून तयार झालेली आहे. तर ती एक हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची. साधारण 15 दिवस ते 1 महिना ही चटणी टिकते. तर अशा पद्धतीने आपली ही चटणी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.